नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति। दशमभागस्य चतुर्विंशतिः कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। शृंगारपुराहून येताना राजांनी भार्गवाचे दर्शन घेतले। सत्पुरुष याकूत बाबांचा आशीर्वाद घेऊन राजे रायगडाला आले. मोरोपंत हंबीरराव राजांच्या संगती होते. राजे गडावर येणार याची वर्दी आधीच पुढे गेली होती. राजे पालखीतून महादरवाजा पुढे आले आणि पालखी थांबली. राजाराम पालखी नजीक आले. त्यांनी मुजरा केला. 1.5 वर्षात राजाराम केवढे तरी बदलले होते. 8 वर्षांची उमर. राजे खूप उंच आणि बाळसेदार झाले होते. डोक्याला टोप, अंगात अंगरखा, पायात तंगविजार, कमरेला लटकवलेली छोटी तलवार. राजांना ते रूप पाहून आनंदाचे भरते आले. पालखी खाली ठेवली गेली. राजे पायउतार झाले. त्यांनी प्रेमाने राजारामांना जवळ ओढले. बाळराजे, किती उंच झालात? हंबीररावांच्याकडे पाहत राजे म्हणाले, हंबीरराव, बाळराजे खूप बदलले नाही? जी आबासाहेब, तुम्ही पालखीतून बरे आलात? तब्येत बरी नाही? आमची तब्येत ठीक आहे बाळराजे, पण आता वय झालं. आता चढ उतार जमत नाही. थोडं घोड्यावरून, थोडं पालखीतून, थोडं आधारानं अशी चाल ढकल चालली आहे. चला आता आपण चालत जाऊ. राजारामांबरोबर राजांनी महादरवाजात प्रवेश केला. राजेगडावर आल्याने नौबतीने जाहीर केले. महादरवाजात चढून राजे वर आले आणि अनाजीपंत सामोरे आले. राजाराम व अनाजी यांच्याबरोबर आलेल्यांवरून राजांची नजर फिरत होती. राजांना पाहून साऱ्यांच्या चेहऱ्यांवरून आनंद ओसंडत होता. आलेल्यात मदारी मेहतर, जीव महाला, बहिर्जी ही मंडळी दिसत होती. राजांच्या बरोबर आलेल्या येसाजींची, मानाजींची सर्वांबरोबर नेत्रपल्लवी होत होती. राजांनी अनाजींना विचारले, अनाजी, सर्व क्षेम आहे ना? जी महाराज. पालखी का सोडली? आमचे बाळराजे भेटले. त्यांना आमच्या तब्येतीची काळजी वाटली. तेव्हा म्हटलं चालून दाखवून त्यांची खात्री करावी. राजे हसले. राजे राजारामांच्या सह चालू लागले आणि याचवेळी गडबडीने पायऱ्या उतरून येणारे राहूजी सोमनाथ नजरेत आले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. राहूजींच्या मुजऱ्याचा स्वीकार करीत राजे म्हणाले, राहूजी, तुम्हाला पाहायला आमची नजर फिरत होती. क्षमा महाराज, आपण आलात म्हणून जगदीश्वरावर अभिषेक ठेवला होता. अंदाज चुकला. थोडा वेळ झाला. आम्ही थट्टा केली राहूजी. सर्वांसह बोलत राजे गडावर आले. राजांची नजर नकळत गंगासागराच्या मनोऱ्यावर गेली. तेथे कोणी दिसत नव्हते. राजांच्या कपाळी सूक्ष्म आठी पडली. दुसऱ्याच क्षणी मनोऱ्याच्या चौथ्या सज्जावर श्वेतवस्त्र परिधान केलेली आकृती नजरेत आली. राजांच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. राजांनी शिरकाईचे दर्शन घेतले. वाड्याच्या नगारखान्याजवळ सुवासिनींनी राजांना ओवाळले. दही भात, लिंबू ओवाळून टाकला. वाड्याच्या नगारखान्यातून आत प्रवेश करताच नौबत झडली. राजे न कळत बोलले. 1.5 वर्षांचा काल, पण केवढ्या धामधुमीत गेला. केवढा मुलूक पाहिला. धरित्रीचं विशाल रूप, अनेक भाषा, अनेक रिवाज. मुलूक ओलांडावा तसा थाट वेगळा. जमिनीचा रंग निराळा, पिकं निराळी, हवा निराळी. ह्या भूमीला माझी भूमी म्हणण्याची ताकद केवढी. अभिमानाने ऊर भरून येतो. अनाजी, आग्र्यापासून तुंगभद्रेपर्यंत आम्ही फिरलो. या दर्शनानं थक्क झालो. माणूस नुसता फिरला, उघड्या डोळ्यांनी नुसतं त्यानं पाहिलं तरी त्याला काही शिकावं लागणार नाही. सारं ज्ञान त्याला प्राप्त होईल. सर्वांचा निरोप घेऊन राजे राजारामांसह आपल्या महाली आले. महालात उदाचा वास दरवळत होता. श्वेतवस्त्र परिधान केलेली मनोहारी महालात उभी होती. तिच्या हाती टोप देत राजांनी विचारले, मनू, राणीसाहेब कुठं आहेत? मनोहारीचे लक्ष दरवाजाकडे गेले. सोयराबाई महालात आल्या होत्या. राजांची नजर त्यांच्यावर गेली. हिरवागार शालू त्या नेसल्या होत्या. कमरेला सुवर्णपट्टा शोभत होता. नाकात मोत्यांची नथ होती. पायात सोन्याच्या साखळ्या जोडवी घातली होती. रूपसंपन्न सोयराबाईंच्या त्या पेहरावाकडे राजे पाहत राहिले. सोयराबाई लाजल्या. असं काय पाहायचं? आज कोणता सण? सण कुठला? मग आज हा शृंगार बरा. स्वारी 1.5 वर्षानं घरी येते हे विसरणं झालं वाटतं. आपली पावलं गडाला लागली तोच सण नाही का? तेही खरंच. राजे मंचकावर बसते झाले. म्हणाले, आम्ही कर्नाटकातून येताना खूप वस्तू आणल्या आहेत. खरं? हो. महादेव आला की त्या कुठं आहेत हे समजेल. रात्री दाखवू. ते जिन्नस पाहून आश्चर्यानं थक्क व्हाल. सायंकाळी राजे राजसदरीत जाण्याच्या तयारीत होते. महालात सोयराबाई, राजाराम उभे होते. बाळाजी आऊजींनी सदरेवर सर्वजण आल्याची बातमी दिली. राजांनी खास पोशाख केला होता. गळ्यातल्या कंठ्यावर राजांचा हात स्थिरावला.
राजे महादेवाला म्हणाले, महादेव आणखीन 2 कंठे दे. महादेवाने दिलेले माणकांचे 5 कंठे राजांनी परिधान केले. न राहून सोयराबाईंनी विचारले, आज एवढे कंठे बरे? तुमच्या सणाचा दिवस आहे, तसाच आमच्याही. सदरेवर चला ना. आज खऱ्या वैभव संपन्न सदरेचं दर्शन तुम्हाला घडेल. सदरेवर कोणी परके नाहीत. राजांनी सांगितले, त्यात काही खोटे नव्हते. राजसदर खाशा सरदारांनी मानकऱ्यांनी सजली होती. अनाजी, मोरोपंत, हंबीरराव, बाळाजी, येसाजी, राहूजी, सोमनाथ, आनंदराव वगैरे मंडळी राजांची वाट पाहत होती. सदर का भरविली याचा अंदाज कोणालाच येत नव्हता. अलकाबांच्या पुकारात राजे सदरेवर आले. साऱ्यांनी मुजरे केले. राजे स्थानापन्न झाले आणि सर्वांची नजर वर झाली. राजे हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव, तुम्ही आमचे सेनापती. आजची सदर का भरवली हे तुम्ही सांगाल? त्या प्रश्नाने हंबीरराव चकित झाले. ते म्हणाले, क्षमा महाराज, त्यात कठीण काय मोरोपंत? राजे उठून उभे राहिले. मोरोपंत सामोरे आले. राजांनी आपला मोत्याचा कंठा उतरला आणि तो मोरोपंतांच्या गळ्यात घातला. त्यानंतर राजांच्या आज्ञेने अनाजी सामोरे आले. राजांनी त्यांना माणकांचा कंठा घातला. राहूजी सोमनाथांना राजांनी 5 कंठा बहाल केला. साऱ्यांच्या चेहऱ्यांवर आश्चर्य प्रगटले होते. राजांच्या गळ्यात फक्त कवड्यांची माळ शिल्लक राहिली होती. मोरोपंत धीर करून विचारते झाले, महाराज, आज गळ्यातले कंठे उतरून? मोरोपंत, आज आमच्या समाधानाला, आनंदाला सीमा नाहीत. तुम्ही सोन्याच्या तोड्याचे मानकरी नाहीत, तो अपमान कसा करावा? तुम्हा तिघांवर राज्याची धुरा सोपवून आम्ही कर्नाटकात गेलो. 1-2 दिवस नव्हे, 1.5 वर्ष आम्ही स्वराज्यापासून दूर. पण या कालावधीत तुम्ही राज्य जबाबदारीनं पेललत. आम्ही असतो तर ज्या मोहिमा काढल्या असत्या त्या जारी राखल्यात. मोरोपंत, तुम्ही नाशिकची लूट आणली ती कशाच्या जोरावर? आम्ही नसलो तरी राज्य सुरक्षित आहे. ते पेलण्याचं सामर्थ्य आमच्या पंतप्रधानात आहे. याच्या इतकी आनंदाची गोष्ट कोणती? तुमचा सन्मान कंठ्यानंच होणं योग्य. वाईट एवढंच वाटतं की हा सन्मान घ्यायला त्र्यंबक सोनदेव आमच्यात राहिले नाहीत. मंत्र्यांच्या सन्मानाबरोबरच राजांनी आपल्याबरोबर दक्षिणेत आलेल्या हंबीरराव, येसाजी, आनंदराव यांचाही सन्मान केला. सदरेत समारंभ संपला आणि राजांनी राजारामांना विचारले, बाळराजे, समारंभ कसा वाटला? आबासाहेब, साऱ्यांना दिलत, पण आम्हाला? सारी सदर हसली. राजे रोखून राजारामांच्याकडे पाहत होते. अनाजी 1 पाऊल पुढे येऊन म्हणाले, बाळराजे म्हणतात ते अगदी खरं आहे महाराज. आपण गेल्यापासून बाळराजे जातीनं गडाकडे लक्ष देतात. सकाळ संध्याकाळ कधी फेरी चुकली नाही. राजांनी कौतुकाने राजारामांना जवळ ओढले. बाळराजे, तुम्हाला द्यायला आमच्याजवळ आहे काय? मांडीकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, द्यायला एवढी एकच जागा आमच्याजवळ आहे. राजांनी बाळराजांना उचलण्यासाठी त्यांच्या काखेत हात घातले. तोच त्यांच्या कानांवर सोयराबाईंचे शब्द आले, पहा हो बाळराजे, मांडीवर बसायला जाल आणि बाळराजांचा ध्रुव बाळ होईल. सारी सदर त्या वाक्याने चपापली. राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले. सोयराबाईंनाही आपण भलतेच बोलून गेल्याचे जाणवले. राजे चटकन म्हणाले, तसं घडायला सुद्धा नशीब लागतं. ध्रुव बाळाला गृहकलहामुळे उत्तानपाद राजांच्या मांडीवर स्थान मिळालं नाही. म्हणूनच ध्रुवाला अढळपद मिळालं. आमचे युवराज दूर टाकले गेले तरी असंच अढळपद मिळवतील. अत्तर गुलाब होऊन सदर उठली. राजा आपल्या महालाकडे येत होते. महाला सोप्यात महादेव बासने उलगडीत होता. अनेक बासने संदुका तेथे गोळा झाल्या होत्या. राजांनी बासने उलगडायला लावली. त्यात नाना तऱ्हेची वस्त्रे होती. जरी किनखापाची ठाणे होती, भरजरी शालू होते, तलम जरीकाठी धोत्रे, रुंद जरी पल्लवाची कर्नाटकी धोत्रे, पंचे होते. शालूंचे बासन राजांनी सोयराबाईंना दाखवले. तुम्हाला हवे ते शालू घ्या. राजांनी नवे आणलेले दागिने दाखवले. एका संदुकीकडे बोट दाखवून राजांनी महादेवाला सांगितले, तिथले सामान जपून महालात ठेव. महादेवाने संदूक उघडली. तिथले जिन्नस तो काढू लागला. महादेवाने हिरवट दिसणारा उंच ठावकीच्या आकाराचा एक दगडी जिन्नस बाहेर काढला. त्याकडे पाहून सोयराबाईंनी विचारले, हे काय? तो विषदीप. विषदीप? हो, त्यांना अन्नाची परीक्षा करता येते. सोयराबाई उद्गारल्या. एवढंच आणलं? त्यात हे कशाला अभद्र दर्शन? राणीसाहेब, आम्ही राजे आहोत ना, ते बाळगायलाच हवं. 7 महाली जाण्याकरता जरी वस्त्रे दागिने सोयराबाईंच्या हवाली करीत असताना न राहून राजांनी विचारले, आणि धाकट्या राणीसाहेब कुठं दिसल्या नाहीत? पुतळाबाई? हो, म्हणजे आपल्याला माहीत नाही?
सोयराबाई आश्चर्य दाखवीत म्हणाल्या, आपण कर्नाटकात गेलात आणि राणीसाहेब गडाखाली रायगडवाडीला राहायला गेल्या. ते बरं, त्यांना इथली हवा मानवेना आणि त्यांची व्यवस्था सारी केली. अनाजी जातीनं गेले होते. मीच पाठवलं होतं. वाडा आहे, शिबंदी आहे, दासदासी आहेत, खर्चाची तरतूद आहे. वा, राजे खिन्नपणे हसून म्हणाले. आणखीन काय लागतं माणसाला? पण आश्चर्य आहे. कसलं? या गडाची हवा इतकी खराब आहे. मासाहेबांना ती मानवली नाही. धाकट्या राणीसाहेबांनाही ती मानवेना, मग आम्हाला कशी मानवते? कदाचित आमची सुदृढ प्रकृती त्याला कारणीभूत असेल. राजांच्या बोलण्याने चकित झालेल्या सोयराबाई राजांच्याकडे पाहत होत्या. पण सोयराबाईंच्याकडे न पाहता राजे महालातून निघून गेले. अधुना दशमभागस्य पंचविंशतिः कथा एषा. महाराज गडावर आल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. राजांना भेटायला अनेक जण येत होते. पावसाळा नजीक आला होता. जिजाबाईंचे वर्षश्राद्ध जवळ आले. श्राद्ध गडावरच उरकण्याचे ठरले. राजांनी श्राद्ध कर्म आटोपले. राजे 2 प्रहराच्या वेळी हंबीरराव मोरोपंत यांसह गडाखाली जायला निघाले. पालखी नाणे दरवाजात आली. नाणे दरवाजासमोर घोडी उभी राहिली. राजे स्वार झाले. राजांची पथके नव्या पेठेवरून पाचाडला दौडू लागली. रायगडवाडी उजव्या बाजूला टाकून अश्वपथक पाचाडला वळले. खूप लढा बुरुजाजवळची दरड सावकाश चढून राजे खूप लढ्याच्या खिंडीत आले. समोर पाचाडपर्यंतचा झाडीने वेढलेला उतार होता. समोर पाचाडचा वाडा नजरेत भरत होता. राजांचे पथक पाचाडला आले. चौकी पहाऱ्यांचे मुजरे घेत राजे जात होते. पाचाडचा वाडा डाव्या हाती टाकून राजे जिजाबाईंच्या समाधीकडे निघाले. राजांनी समाधीचे दर्शन घेतले. राजे मोरोपंतांना म्हणाले, मोरोपंत, या जागेला नुसत्या समाधीनं केवढं पावित्र्य आलं. या जागेत देखणी बाग उठवा. आयुष्यभर ज्या माऊलीनं आम्हाला मायेची सावली दिली, तिच्या विश्रांती स्थानात अखंड सावली राहू द्या. समाधीचे दर्शन घेऊन राजे जड मनाने परतले. पाचाडला न जाता राजांनी गडाकडे जाण्याचा निर्णय केला. खूप लढ्याच्या खिंडीजवळ येताच राजे क्षणभर थांबले. त्यांची नजर समोरच्या दृश्यावर खेळली. समोर काळ नदीचे खोरे पसरले होते. उजव्या हाती उंच चढलेला रायगड टकमक टोकापर्यंत नजरेत येत होता. काळ नदीचे खोरे चारही बाजूंनी पर्वतांनी वेढल्याचा भास होत होता. आकाशात ढगांनी धरलेल्या छपरीतून अचानक सायंकाळची किरणे त्या दरीवर पसरली. दूर उभे ठाकलेले पर्वतकडे त्या किरणात उजळून निघाले होते. हिरवा कंच गालीचा पसरावा तसा काळ नदीपर्यंतचा मुलूक दाट झाडीने व्यापला होता. त्यानंतर दिसत होती ती आकाशात भिडलेली पर्वतांची शिखरे. राजांनी ते दृश्य निहाळले आणि ते खिंड उतरून आले. चांगली वाट सुरू झाली. पुढचे अश्वपथक दौडू लागले. राजे मोरोपंत हंबीरराव यांच्यासह दौडत होते. वाडीचा रस्ता डाव्या हाती टाकून उजव्या बाजूला रायगडगडाची वाट जात होती. पुढचे अश्वपथक रायगडाकडे वळले. पण राजांनी अचानक रस्ता बदलला. राजे रायगडवाडीकडे जाऊ लागले. क्षणभर विचारात पडलेल्या हंबीररावांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्यांनी मोरोपंतांच्याकडे पाहिले. दोघांनी राजांना गाठले. पाठीमागच्या स्वारांनी वेळीच भानावर येऊन लगाम खेचले होते. पुढचे स्वार मागे वळले. रायगडवाडीच्या वाड्यासमोर राजे पायउतार झाले. वाड्यात एकच गडबड उडाली. महाराज दरवाजात पोहोचले. पहारेकरी गोंधळले होते. वाड्यात उडालेल्या धावपळीची राजांना जाणीव होत होती. दासींनी येऊन राजांच्यावरून भाताचे मुटके ओवाळून टाकले. आतल्या चौकात पायांवर पाणी घेऊन राजे वाड्याच्या सदरेवर आले. राजांनी महालात पाऊल टाकले. दासी पदर सावरून उभी होती. राजांनी विचारले, राणीसाहेब कुठं आहेत? दासीला उत्तर द्यावे लागले नाही. राजांची नजर आतल्या दरवाजाने प्रवेश करणाऱ्या पुतळाबाईंच्यावर खिळली होती. अस्मानी रंगाचे पातळ नेसलेल्या पुतळाबाई दारात थबकल्या. क्षणभर राजांची आणि त्यांची दृष्टादृष्ट झाली. पदरसावरीत पुतळाबाई म्हणाल्या, बसावं ना. राजे बैठकीवर गेले, पण बसले नाहीत. पुतळाबाई म्हणाल्या, आधी कळवायचं तरी होतं. काही तयारी तरी करता आली असती. आम्ही तुम्हाला पाहायला आलो. आज मासाहेबांचं श्राद्ध ना. पाचाडला दर्शनाला गेलो होतो. परतत असता राहवलं नाही. अचानक आम्ही धीर करून वाट बदलली. पुतळाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित प्रगटले. त्या म्हणाल्या, कोणीतरी खरंच म्हणेल इकडे यायला धीर करावा लागतो. राजे एकदम बदलले. पुतळाबाईंची नजर चुकवीत ते म्हणाले, तुम्ही गड सोडून सुखासुखी आलात असं वाटत नाही. त्याचं कारण आम्ही विचारित नाही. जे घडलं असेल त्याबद्दल आम्ही शर्मिंदे. असं बोलू नये. इथं मला काही कमी नाही. आपल्या पायांची जोड असता काळजी कसली.
आम्ही नशीबवान म्हणून हे ऐकण्याचं भाग्य लाभलं. थोरल्या राणीसाहेब गेल्यानंतर आम्हाला कोणी समजून घेईल असं वाटलं नव्हतं. बसावं, कपडे उतरावे ना. आम्ही विसरलोच. आम्ही गडावर जाणार आहोत. संध्याकाळ होत आली. गडावर जायला रात्र होईल त्यापेक्षा इथं राहून सकाळी, असं म्हणता राजांनी पुतळाबाईंच्याकडे पाहिले. आपला जिरेटोप त्यांच्या हाती देत राजे म्हणाले, ठीक आहे, आम्ही राहू. आम्ही सदरेवर जाऊन येतो. राजे सदरेवर गेले. राजांच्या मुक्कामाची वर्दी गडावर पोहोचवायला सांगून थोड्या वेळाने राजे महाली आले. दिवे लागण झाली होती. राजे बैठकीवर बसले. आतून आलेल्या पुतळाबाईंनी राजांच्या हाती पेला दिला. राजांनी विचारले, काय हे? कोकणातून ताजी आमसुला आली होती. सरबत आहे. वा, किती दिवसांनी हे सरबत मिळालं. मासाहेब होत्या तोवर हे सरबत उन्हाळ्यात हमखास मिळायचं. त्या गेल्या आणि आमच्या आवडीही कुणाच्या ध्यानी राहिल्या नाहीत. राजे मोठ्याने हसले. पुतळा, आम्ही सुद्धा विसरलो. राजांचे हसणे थांबले. पुतळाबाईंनी प्रकृतीची चौकशी केली. राजे पूर्ण समाधानाने बोलत होते. पुतळाबाईंनी मध्येच विचारले, शृंगारपूरला जाणं झालं होतं? हो ना, सांगायचं राहिलंच. आता तुम्ही लवकर आजी व्हाल. येसूची तब्येत कशी आहे? छान आहे. एकदा आमच्या मनात आलं की तिला रायगडी आणावं. तोच पिलाजीरावांनी ती जबाबदारी घेतली. आम्ही राजे झालो म्हणून सारीच जबाबदारी पेलता येत नाही. आणि शंभू बाळ कसे आहेत? छान. शिकारी करतात, संस्कृत काव्य रचतात, ऐशाराम करतात, प्रजा दुवा देते, एवढंच काय. पण कलशांकडून कलशाभिषेक करून घेऊन ते मोकळे झाले. हा कसला अभिषेक? ते राजे बनले. खरं, अगदी खरं. त्यांना आमची भीती वाटली म्हणून हे केलं म्हणे. राणीसाहेब, पुढचे दिवस आम्हाला ठीक दिसत नाहीत. राजे उठत म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, आम्ही बाहेर सदरेवर जातो. राजे सदरेवर आले. रायगडवाडीचे पेठकरी राजांच्या दर्शनाला आले. राजांनी सर्वांची विचारपूस केली. रात्री मोठी मेजवानी झाली. रायगडवाडीच्या त्या निवांत वातावरणात राजांना खूप बरे वाटले. सकाळी राजे रायगडावर जाण्याच्या तयारीत उभे होते. राजांनी पुतळाबाईंना सांगितले, काही लागलं सवरलं तर आम्ही नसलो तर मोरोपंतांना निरोप पाठवा. पुतळाबाईंनी मान डोलावली. त्यांनी खालच्या मानेने विचारले, परत कधी दर्शन? राणीसाहेब, आमची इच्छा तुम्ही जाणता. उसंत मिळेल तेव्हा आम्ही इथं आल्याखेरीज राहणार नाही. आमचं एकाकीपण असह्य होईल तेव्हा आम्हाला या जागेखेरीज दुसरं ठिकाण नाही. पुतळाबाईंना अश्रू आवरणे कठीण गेले. राजे त्यांच्या नजीक गेले. पुतळाबाईंच्या पाठीवर हात ठेवीत ते म्हणाले, पुतळा, डोळ्यातील अश्रूंनी माणसांची दुःख कधीच धुवून निघत नाहीत. या अश्रूंनी आम्हाला लाजवू नका. आम्ही तुम्हाला गडावर घेऊन गेलो असतो, पण आमच्या हौसेखातर तू दुःख भोगावंस असं आम्हाला वाटत नाही. आम्ही येतो. पुतळाबाईंनी गडबडीने डोळे पुसले. त्या म्हणाल्या, क्षणभर थांबावं. पुतळाबाई लगबगीने आत गेल्या. परत आल्या तेव्हा त्यांच्या हाती भरजरी सपाता होत्या. कुंकुमा मिश्रित गंधाचे ठिपके त्यावर होते. त्यांनी महाराजांच्या पायांशी ठेवल्या. त्या जोड्यांकडे पाहत राजे उद्गारले, कुठले हे जोडे? आपलेच आहेत. आपला राज्याभिषेक झाला तेव्हा मासाहेबांच्याकडून मी मागून घेतलेले होते. आणि त्यांनी ते दिले? राजांनी आश्चर्याने विचारले. हो. त्या म्हणाल्या, मुली, ह्या जोड्यांची सोबत तुला आयुष्यभर पुरेल. राजे आपला व्याकुळ भाव लपवू शकले नाहीत. त्यांचा जीव उभ्या जागी भरून आला. मासाहेब, त्यांच्या इतकं आम्हाला कोणी ओळखू शकलं नाही. त्या गेल्या आणि आम्ही पोरके झालो. दुसऱ्यांनाही पोरकं करून बसलो. माझी शपथ आहे. ठीक आहे. काय आज्ञा? आज्ञा कसली? प्रार्थना आहे. एक वार हे जोडे घालून दारापर्यंत जावं. नशिबानं आपलं पाऊल दिसलं. पुन्हा केव्हा वाकडी वाट होते कोण जाणे. राजे खिन्नपणाने हसले. पुतळा, वाकड्या वाटेनं आम्हास नेहमीच जावं लागतं. सरळ वाट दिसत असूनही ती आचरता येत नाही याचंच आम्हाला दुःख आहे. राजे पुढे काही बोलले नाहीत. काही न बोलता राजांनी आपल्या पायातले चढाव काढले आणि समोर ठेवलेल्या जरी चढावात पाय घातले. राजांनी काढलेले जोडे पुतळाबाईंनी हाती घेतले. महाराजांच्या मागोमाग त्या दरवाजापर्यंत आल्या. दरवाजाशी राजांची पावले थांबली. पुतळाबाईंनी आपल्या हातातील जोडे पदराने पुसून राजांच्या सामोरे ठेवले. जड पावलांनी राजांनी जोडे उतरले. आपल्या नेहमीच्या चढावात पाय रुतवून राजांनी पुतळाबाईंच्याकडे एकवार पाहिले आणि एकदम ते बाहेर पडले. राजे बाहेर पडताच उभ्या जागी पुतळाबाईंचे अवसान सरले. त्या मटकन गुडघ्यांवर बसल्या. राजांनी काढलेल्या जरी चढावांवर अश्रू टिपकत होते. त्या मोजड्यांवरचे कुंकुमा मिश्रित गंध त्या अश्रूंनी भिजत होते. बाहेर उठलेला टापांचा आवाज कानांवर येत होता. अधुना दशमभागस्य षड्विंशतिः कथा एषा.
पावसाचे दिवस असूनही राजांचे सैन्य विसावले नव्हते. सिद्धीचा पराभव करण्यात दौलत खान गुंतले होते. सर्जा खानाने राजांची अथणी, रायबाग ही ठाणी उठवल्याची बातमी गडावर आली होती. गडाच्या राजकारणाला रंग चढत होता. सदरेवर अनाजी, मोरोपंत, हंबीरराव, आनंदराव, मानाजी मोरे ही मंडळी राजांची वाट पाहत होती. राजे आपल्या महाली सदरेवर जाण्याच्या तयारीत होते. राजे दरवाजापर्यंत आले आणि सामोऱ्या सोयराबाई आल्या. राजांच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. आम्ही तुमचीच वाट पाहून सदरेवर जायला निघालो होतो. आठवण झाली, हे नशीब. आठवण झाली होती, पण आपण दिसला नाहीत. रायगडवाडीहून आम्ही सकाळीच आलो. 2 प्रहरचं जेवण, तेही मनोहारीच्या हातून मिळालं. मग बोलावणं बरं पाठवलं नाहीत. राणीसाहेब, ह्या गोष्टी बोलवण्यानं व्हायच्या नसतात. तो तुमच्या कर्तव्याचा भाग आहे, हे विसरता. राजांच्या करड्या बोलांनी सोयराबाई घाबरल्या, पण क्षणात त्यांचा राग उफाळला. धाकट्या बाईंनी हा रिवाज नजरेत आणून दिला वाटतं. तिथं रिवाज नाही राणीसाहेब, तिथं फक्त जबाबदारीची जाणीव आहे. धाकट्या बाईंनी आमच्या विरुद्ध तक्रार केली वाटतं. राजांची नजर सोयराबाईंच्यावर स्थिरावली. राजे म्हणाले, बिलकुल नाही. असं तुम्ही काय केलं की त्यासाठी त्यांनी तक्रार करावी? स्वतःला सावरून घेत सोयराबाई गडबडीने म्हणाल्या, नाही, उगाच विचारलं. आम्ही सदरेकडे जातो. राजे दरवाजाकडे जाता जाता एकदम थांबले. माघारी पाहत त्यांनी विचारले, राणीसाहेब, तुम्ही कधी आमसुलाचं सरबत प्यालात? नाही बाई, मला ते मुळीच आवडत नाही. वाटलंच आम्हाला. राजे हसले आणि महालाबाहेर गेले. त्या हसण्याचा अर्थ सोयराबाईंना समजला नाही. राजे सदरेवर आले. राजे मोठे प्रसन्न दिसत होते. राजांनी अनाजी, मोरोपंत यांना नवीन खबरा विचारल्या. मोरोपंतांनी सर्जा खानाने रायबाग, अथणी येथील ठाणी उठवल्याचे सांगितले. ठीक आहे, त्याला उत्तर देता येईल. शत्रूची जी चाल आहे त्याच चालीनं त्याला उत्तर दिलं की त्याला लवकर अक्कल येते. हंबीरराव, आमच्या फौजा विजापूर मुलख्यात पाठवा. लक्ष्मेश्वर, गदग या पेठा लुटून फस्त करा. मोरोपंत, अनाजी, आता स्वस्थ बसण्याचे दिवस संपले. दिलेर खान आला आहे. तो विजापूर संपविण्याच्या हेतूनच उतरला आहे. पण हे आदिलशाहीला समजत नाही. पण ते समजून येईपर्यंत आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही. दिलेरचं लक्ष आमच्याकडे वळलं तर सावध असावं म्हणून आम्ही पन्हाळ्याला फौज गोळा केली आहे. आनंदराव, पन्हाळ्याला चला. मोरोपंत, तुमच्या फौजा मोगलाईत जाऊ द्या. आमच्या राज्याच्या 4ही कक्षांवर आमच्या राज्याची दहशत निर्माण करा. तिची जाणीव दिलेर खानाला व्हायला हवी. रायगडहून भराभर हुकूम सुटले. जेधे, आनंदराव, मानाजी मोरे वगैरे सरदार कामगिऱ्या घेऊन बाहेर पडले. पावसाळा कमी होताच राजांनी पन्हाळ्याला जाऊन लढावयाचे ठरवले. गडावर पावसाने झड धरली. तसेच मराठी फौजेने विजापूर भागात थैमान घातले. मराठी फौजेने मलगुंड, लक्ष्मेश्वर, गदग या पेठा लुटल्या. आदिलशाहीची लूट गडावर घेऊन थडकली. पावसाळा संपत आला. श्रावणाच्या अखेरीला गडावर एक बातमी आली. आदिलशाही, जमशीर खान, सर्जा खान आणि खुद्द सिद्दी मसूदचा मुलगा राजांच्या विरुद्ध मोहीम उघडणार, अशी बातमी होती. राजांना ती बातमी कळताच राजे हसले. सापानं बेडूक धरला असता बेडकानं माशी पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखं हे कृत्य. दिलेर खान पातशाही बुडवायला टपला असता आदिलशाही फौज आमच्या समाचाराचा विचार करते. विनाशकाले विपरीत बुद्धीही म्हणतात ते यालाच. मोरोपंत म्हणाले, महाराज, पण ही बातमी विश्वसनीय आहे. आम्ही कुठं विश्वास धरतो? आता लवकरच आम्ही पन्हाळगड गाठू. आदिलशाही, मोगलाई यांची चाल आम्ही तिथूनच पाहू. राजांचा तळ पन्हाळगडी हलणार असे दिसू लागले, पण तो बेत पार पडला नाही. अचानक राजांना ज्वर येऊ लागला. राजे अंथरुणाला खिळले. राजांचे पन्हाळ्याला जाणे लांबणीवर पडले. पावसाळ्याच्या अखेरीस राजांना आराम वाटू लागला. राजे महालात हिंडू फिरू लागले. राजांच्या आरामाने गडावर परत चैतन्य आले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मंगलं भूयात्. शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.